भास्करगडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि दगडात खोदलेल्या सर्पिलाकार आकाराच्या पायऱ्या ह्या एकाच दगडात कोरलेल्या आहेत. हे या गडाचे अतिशय महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे. किल्ले भास्करगड 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला. इसवी सन 1279 ते 1308 या काळात किल्ले भास्करगड यादवांच्या ताब्यात होता. किल्ले भास्करगडाचा हा पायरी मार्ग काही वर्षांपूर्वी दगड आणि मातीने बुजलेला होता. तिथं तुम्हाला मार्किंग दिसेल. राजा शिवछत्रपती परिवाराच्या नाशिक विभागाच्या दुर्गसेवकांनी या किल्ल्यावर अनेक वर्षांपासून कष्ट घेऊन हा पायरी मार्ग आणि प्रवेशद्वार आपल्या सर्वांसाठी खुलं केलेला आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळानंतर हा किल्ला बहमनी सल्तनतच्या आधिपत्याखाली होता आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला होता. निजामशाही बुडाल्यानंतर किल्ले भास्करगड मुघलांच्या ताब्यात होता.